जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती। तर तुम्ही मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरुवातीला बघितलाच असेल, तर अशा प्रकारचा आपण आज इथे व्हिडिओ बनवणार आहोत आणि हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला CapCut ॲपची गरज पडणार आहे। तर तुम्हाला हा ॲप जो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती इथे मिळून जाईल। तर टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्यासोबत तुम्ही टेलिग्रामवरती जाऊन एज्युकेशन असं सर्च करून सुद्धा चॅनल जॉईन करू शकता आणि CapCut ॲप येतो डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी मी जेवढं काय मटेरियल यूज केले ते सर्व मटेरियल आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे। तर वेबसाईटची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो। तर तुम्ही वेबसाईटवरती जाऊन तुम्ही मटेरियल डाउनलोड करू शकता आणि त्यासोबत मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा डेली मटेरियल जे ते व्हिडिओचं अपलोड करत असतो, तिथून सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती इथं नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला इथं नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण की आपल्या चॅनलवरती अशा प्रकारच्या व्हिडिओ जे ते ट्रेंडिंग येत असतात मित्रांनो। तर मित्रांनो अजून जे ते आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो केलं असेल तर तिथं सुद्धा आपल्याला फॉलो करून घ्या, कारण तिथं काही आपले अपडेट आणि काय रील्स वगैरे तिथं येत असतात मित्रांनो। चला तर मित्र आपण जे ते आपल्या आजच्या त्या व्हिडिओला सुरुवात करूया थोडासा वेळ न घालवता। ओके, तर बघा मित्र आपला सर्वात आधी इथे VPN जे असेल ते इथं कनेक्ट करून घ्यायचं। त्यानंतर आपल्या बॅकग्राऊंड आपला CapCut ॲप आहे तो ओपन करायचा। ओपन केल्यानंतर तुम्हाला एक अशा प्रकारचा इमेज दिला असेल तो आपल्या इथे इमेज जो तो ॲड करून घ्यायचा आहे। तो इमेज इथं ॲड करून घेतल्यानंतर त्या इमेजची जी लेअर असेल ती आपल्या 30 सेकंदापर्यंत आणायची। त्यानंतर त्याच्या सुरुवातीला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जायचे। त्यानंतर व्हिडिओजमध्ये येऊन तुम्हाला एक अशा प्रकारचा इथं बीटवाला व्हिडिओ दिला असेल तो ॲड करून त्याचा जो ॲडवे असेल तो आपल्या इथं एक्स्ट्रा इथं करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपल्या तिथे काय करायचं, बिटनुसार इमेज जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट करायचा। तर आता आपल्या बिट 2वरती ते येऊन आपल्याला इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करायचा। परत बिट 3वरती आपल्या इथे येऊन जे ते आपल्याला काय करायचं मित्रांनो, इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करायचा। परत बिट 4वरती आपल्या जे तिथे येऊन काय करायचं मित्रांनो, आपल्या इथे इमेज जो असेल तो इथं स्प्लिट करायचा। परत बिट 5वरती आपल्या जे इथे येऊन काय करायचं मित्रांनो, इमेज स्प्लिट करायचं आहे। परत बिट 6वरती जे ते आपल्या मित्रांनो इथे येऊन स्प्लिट करायचं आहे। परत बिट 7वरती आपल्या इथे येऊन जे ते इमेज जो असेल तो आपल्या इथं स्प्लिट करायचं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो इथं आपले जेवढे काही बिट असतील त्या बिटनुसार तुम्ही इथं इमेज जे असते तिथं स्प्लिट करून घ्या। स्प्लिट वगैरे झाल्यानंतर जो आपण इथं बिटचा व्हिडिओ ॲड केला आहे त्याला सुद्धा इथं डिलीट करून टाका। तर आता त्यानंतर आता आपल्या इथं जेवढे काही इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला आपल्या इथं काही ॲनिमेशन आणि काही इफेक्ट जे असतील तिथं अप्लाय करायचे आहेत। ओके, तर बघा मित्र आता आपल्याला इथं ॲनिमेशन द्यायचं। तर ते ॲनिमेशन देण्यासाठी आपल्याला बघा काय करायचं आहे, मी सांगतो तिथं तुम्ही येऊन जावा। तर आपल्या इथं काय करायचं बघा मित्रांनो, आपल्या इथं जे ते 6 सेकंदावरच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचं आणि त्या इमेजवरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं। त्यानंतर इनमध्ये येऊन इथं बघा एक स्क्रीन वाईप अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं अप्लाय करून टाका। आणि परत नंतर जे ते ह्याच्या आधी जेवढे काही इमेजेस असतील त्या इमेजेसला कोणतं इथं ॲनिमेशन अप्लाय करू नका। 6 सेकंदापासून जेवढे काही पुढं आपली इमेजेस असतील त्या सर्व इमेजेसला आपल्याला जे इथे ॲनिमेशन इथं अप्लाय करायचं आहे। तर आता आपल्या त्यानंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं बघा स्टेच अँड डिसॉर्ड अशा प्रकारचा जो ॲनिमेशन असेल तो इथं अप्लाय करा। परत नंतरच्या इमेजवरती येऊन यायचं आहे आणि परत आपलं ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन डिस्टॉर्ट लेफ्ट द्यायचा आहे। परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये डिस्टॉर्ट राईट द्यायचा आहे। परत नंतरच्या आपल्याला इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं बघा अशा प्रकारचा एक मॅजिकिंग अशा प्रकारचा एक मित्रांनो आहे बघा, मॅजिकिंग अशा प्रकारचा तो इथं ॲनिमेशन देऊन टाका। आणि त्यानंतर परत नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्या ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं बघा एक फॉल बॉटम राईट अशा प्रकारचा एक ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं, परत इनमध्ये यायचं। इनमध्ये आल्यानंतर क्रॉस ओपन अशा प्रकारचा जो एक ॲनिमेशन आहे तो अप्लाय करून टाका। केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन अनफोल्ड हा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन इथं एक बघा रेक्टँगल जे ते आउट अशा प्रकारचा जो एक ॲनिमेशन आहे तो अप्लाय करून टाका। तर केल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं बघा एक स्लाइड अँड वेव्ह हा जो ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जाऊन इनमध्ये येऊन स्प्लिट स्लाइड अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तो देऊन टाका। दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये येऊन लेफ्ट झूम द्यायचा आहे। परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचं आहे आणि परत आपल्या ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। तर ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर कॉम्बोमध्ये येऊन इथं बघा डिस्टॉर्ट अँड स्टेज अशा प्रकारचा जो ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। तर दिल्यानंतर आपल्या परत नंतरच्या जे ते इमेजवरती आपल्या इथं येऊन जायचं, परत ॲनिमेशनमध्ये जायचं आहे। तर ॲनिमेशनमध्ये आल्यानंतर इनमध्ये येऊन आपल्या टेझर ॲक्ट अशा प्रकारचा एक ॲनिमेशन आहे तो इथं देऊन टाका। दिल्यानंतर आपल्या परत शेवटच्या इमेजवरती येऊन ॲनिमेशनमध्ये जायचं, परत इनमध्ये येऊन साईड स्लाइड अशा प्रकारचा जो एक मित्र ॲनिमेशन तो इथं देऊन टाका। तर मित्र अशा प्रकारे आता इथे जेवढे काही आपले इमेजेस होते त्या सर्व इमेजेसला आपण ॲनिमेशन दिलं आहे आता। ओके, तर मित्र आता आपल्याला इथं इफेक्ट द्यायचे, तर ते इफेक्ट देण्यासाठी सुरुवातीला येऊन इफेक्टमध्ये जाऊन
आपल्या जिथे पहिल्यांदा व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन जायचं ओपनिंग आणि क्लोजिंगमध्ये येऊन इथं डायमंड झूम हा जो इथं इफेक्ट असेल तो अप्लाय करून ह्याची जी ॲडजस्टमेंट असेल ते आपल्याला 6 सेकंद पर्यंत इथं करून घ्यायचे. परत नंतर त्याच्यासोबत येऊन परत आपल्याला जिथे काय करायचं मित्रांनो, व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंग सेक्शनमध्ये येऊन 3D सराउंड अशा प्रकारचा एक इफेक्ट असेल तो अप्लाय करून परत 6 सेकंदापर्यंत तिथं त्याची ॲडजस्टमेंट जे असेल तिथं करून घ्या. केल्यानंतर परत ॲडजस्टमध्ये जाऊन याची जी स्पीड आहे ते आपल्याला इथं बघा काय करायचं तीच ठेवायची. आणि आता त्यानंतर आपल्याला जिथे परत काय करायचं बघा मित्रांनो, आपल्या नंतरच्या इमेजवरती येऊन आपल्याला जिथे परत आपल्या व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं आहे. परत डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन सॉफ्ट रोज हा जो इथं इफेक्ट आहे तो अप्लाय करून टाका. परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचं आहे. परत बॉडी इफेक्टमध्ये येऊन ग्लोईंग लाईन्समध्ये येऊन टोटल फ्लेम्स हा जो इफेक्ट असतो तो अप्लाय करून त्या इमेज परत इथं अप्लाय ॲडजस्ट करून घ्या. परत नंतरच्या इमेजवरती येऊन परत आपल्याला बॉडी इफेक्टमध्ये येऊन ट्रेंडिंगच्या ऑप्शनमध्ये येऊन इथं बघा फ्रॅगमेंट कोण अशा प्रकारचा एक इथं इफेक्ट असेल तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती करून घ्या. आणि परत नंतरच्या इमेजवरती आपल्याला येऊन जायचं. परत आपल्याला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन आपल्याला डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन गर्ल सेक्रेट हा जो इफेक्ट आहे तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट वगैरे त्या इमेज पुरती करून घ्या. परत नंतर जे ते आपल्याला काय करायचं 18 सेकंदावरती येऊन आपल्या परत व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन 3 लेअर मिरर हा जो इथं इफेक्ट आहे तो अप्लाय करून त्या इमेज पुरतं ॲडजस्ट करून त्याच्या ॲडजस्टमध्ये येऊन फिल्टर 0 करा आणि व्हर्टिकल जे ते तिन्ही फ्रेममध्ये बसेल अशा प्रकारे सेट करून घ्या. आणि त्यानंतर प्रत्येक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती येऊन व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन डेकोरच्या ऑप्शनमध्ये येऊन मिनी रेम्बो हा जो इफेक्ट तो अप्लाय करा. आणि ह्याची जी ॲडजस्टमेंट जी असेल आपल्याला बघा, तर सॉरी मित्रांनो मी सुरुवातीला येऊन गेलो. तर आपल्या ह्याची जी ॲडजस्टमेंट असेल ती आपल्या 2 इमेज पुरती तर अशा प्रकारे ठेवून द्या. आणि परत नंतर आपलं एक इमेज सोडून नंतरच्या इमेजवरती येऊन जायचं आहे. आणि परत आपल्याला बॉडी इफेक्ट यामध्ये येऊन जायचं आहे. आणि त्यानंतर क्लोनमध्ये येऊन आपल्याला क्लोन जुट्सू हा जो इथं आहे मित्रांनो इफेक्ट तो अप्लाय करून ॲडजस्टमेंट त्याची इमेज पुरती त्या करा. आणि आता मित्रांनो अशा प्रकारे आपले जेवढे काही इफेक्ट होते तेवढे देऊन झालेत. तर आता आपल्याला जे ते काही जे ते ट्रान्झॅक्शन इफेक्ट जे असेल तिथे द्यायचे. तर आपल्या सुरुवातीला येऊन जायचं आणि त्यानंतर तुम्हाला 2 इमेजच्या मध्ये स्क्वेअर बॉक्स दिसत आहे व्हाईट कलरचा त्यामध्ये जायचे. आणि त्यानंतर बेसिकमध्ये येऊन आपला ब्लिंक अशा प्रकारचा जो एक ट्रान्झॅक्शन इफेक्ट आहे तो अप्लाय करून टाका. आणि हा ट्रान्झॅक्शन इफेक्ट कुठपर्यंत द्यायचा आहे ते मी तुम्हाला इथे सांगून देतो. तर हा जो आपल्याला इफेक्ट आहे तो आपला ट्रान्झॅक्शन इफेक्ट बघा आपल्याला 4 सेकंदापर्यंत जेवढे काही बॉक्स असतील त्या सर्व बॉक्समध्ये तुम्ही हा वालाच जो ट्रान्झॅक्शन इफेक्ट असेल तो इथं देऊन टाका ब्लिंकचा. आणि त्यानंतर आपल्याला परत जिथे काय करायचं थोडंसं आपल्याला पुढे येऊन जायचं एक 11 सेकंदावरती येऊन जायचं आणि 11 सेकंदावरच्या त्या बॉक्सवरती क्लिक करायचं आणि त्यात ट्रेंडिंगमध्ये येऊन आपल्याला लुमिन फ्लॅश हा जो ट्रान्झॅक्शन इफेक्ट आहे तो आपल्याला आता इथून पुढे जेवढे काही बॉक्स असतील त्या सर्व बॉक्समध्ये तुम्हाला हा वाला जो ट्रान्झॅक्शन इफेक्ट असेल लुमिन फ्लॅश हा इथं अप्लाय करून टाकायचा आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे जो आपला इथं आजचा व्हिडिओ तो इथं रेडी झाला आहे. तर रेडी झाल्यानंतर आपल्या एक्सपोर्ट करण्यासाठी बघा काय करायचं वरती एक्सपोर्टवरती क्लिक करायचं म्हणजे आपला जो व्हिडिओ तो इथं एक्सपोर्ट होण्यास सुरुवात होऊन जाईल मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या जे आजचे ते व्हिडिओमध्ये एवढंच तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर मित्र अजूनही जे आपल्या इथं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण की आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा प्रकारच्या ट्रेंडिंग व्हिडिओ जे ते रोज येत असतात मित्रांनो. तर मित्रांनो भेटूयात आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.